चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या एक्झाम देत असता त्यावेळेस तुम्ही ऑलरेडी थेरी पार्ट कव्हर केलेला, पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉल मध्ये किंवा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असता त्यावेळेस तुम्हाला बरेच प्रश्नांचा अभ्यास केलेला जरी असला तरी तुम्हाला ते कन्फ्युजन वाटत. का? तुम्हाला पर्याय तिथे सेम टू सेम पर्याय असतात. एकच प्रश्न तुम्हाला 100% माहिती पण त्याचे जे ऑप्शन असतात एकदम जवळचे असतात. मग त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस पण नसते आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्हाला तो प्रश्न आणि ती चूक न होण्यासाठी आपल्याला त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्वाचं. आता सर्व विद्यार्थ्यांचा ट्रेड कसं आहे की थेरी कडून तुम्हाला प्रॅक्टिस करता नाही. तुम्हाला थेरी वाचणं महत्वाचं आहेच, पण थेरी एकदा झाल्याच्या नंतर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त जे तुमचा फोकस आहे तुमचा ते क्वेश्चन वर असायला पाहिजे. आणि क्वेश्चनच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला क्वेश्चन तो आउट येतो, काही तुम्हाला शंका येते, त्यावेळेस तुम्ही पुन्हा ते थेरीकडे जायचं आणि डिटेल थेरी तुम्ही बघून घ्यायची. आणि याचा फायदा तुम्हाला काय होईल, तुमचे क्वेश्चन ची सॉल्व्ह करण्याची जी प्रॅक्टिस येईल ती 100% होऊन जाईल आणि तुमची अॅक्युरेसी पण मेंटेन होईल. तर तोच उद्देश इथं ठेवून आपण मिक्स क्विज ची सिरीज इथं लॉन्च केलेली. यामध्ये मिक्स क्वेश्चन असणार आहे. हा डेली असेल किंवा 1-2 दिवसाआड पण हा व्हिडिओ असू शकतो. यामध्ये मल्टिपल क्वेश्चन असतील. ते मल्टिपल क्वेश्चन आपल्याला वेगवेगळ्या विषयावर पण असू शकतात, कारण मिक्स क्वेश्चन आहेत. एक्झाम मध्ये पण आपल्याला टॉपिक वाईज क्वेश्चन येत नाहीत, आपल्याला मिक्स क्वेश्चन येत असतात. तर ते मिक्स क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करताना आपल्याला जे काही डाऊट्स आहेत आपले इथंच क्लिअर होतील आणि या क्विजच्या माध्यमातून आपली प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल असे पण आपण इथं खात्री बाळगू शकता. तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पहिला प्रश्न आहे की फॉर्म फॅक्टर इज द रेशिओ ऑफ काय, RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. प्रश्न एकदम सोपे आहे पण चारही पर्याय बघा तुम्ही जवळचे आहेत. तुम्हाला एक्झाम हॉल मध्ये 100% तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे. आपला टायमर स्टार्ट झालेला आहे. 2-1 आपल्याला स्क्रीनवर आन्सर पण दिसेल. RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. मित्रांनो, तुम्हाला 100% माहिती घ्यायचा आन्सर आहे RMS व्हॅल्यू, म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आणि ऍव्हरेज व्हॅल्यू. RMS अपॉन ऍव्हरेज हे जरी याचा आन्सर असेल बघा. पण कधी कधी कन्फ्युजन काय होते हे बघा, ऍव्हरेज व्हॅल्यू अगोदर दिलं, RMS व्हॅल्यू दिलं, कधी ऍव्हरेज दिलं म्हणतात पीक व्हॅल्यू आलं, तर यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न इथे जेव्हा सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये 100% तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट करता येईल. तर याचे डिटेल बघूया. RMS फॉर्म फॅक्टर बघितला. फॉर्म फॅक्टर मध्ये काय, IRMS किंवा ERMS, आय ऍव्हरेज किंवा व्ही ऍव्हरेज, म्हणजेच याच्यात RMS व्हॅल्यू आपण ऍव्हरेज व्हॅल्यू हा फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. ते करंट असो किंवा व्होल्टेज असो तेच इथे दिलेलं आहे. आणि या फॉर्म फॅक्टरची कधी कधी काय विचारतात की हा प्रश्न सर्वांनाच माहिती, मग याची व्हॅल्यू किती ते पण विचारतात. 1.11 आहे. मग तुम्हाला ही कशासाठी आहे, हा 1.11 काय, हा साईन वेव्ह साठी आहे, हा साईन वेव्ह साठी आहे. तर नेक्स्ट वेळेस तुम्हाला काय करतील, तुम्हाला विचारतील की तुम्हाला सॉटूथ वेव्ह साठी किती आहे, ट्रायंग्युलर वेव्ह साठी किती आहे, स्क्वेअर वेव्ह साठी. तुम्हाला जर या विषयीचा प्रश्न जर फॉर्म फॅक्टरवर आलेला आहे तर एक्झामिनर काय करणार, नेक्स्ट वेळ डीप मध्ये जाणार. तुम्हाला त्याला फॉर्म फॅक्टरची माहिती पुढच्या वेळेस काय करणार, तुम्हाला सॉटूथ वेव्ह कडे जाणार आहे, ट्रायंग्युलर वेव्ह कडे जाणार आहे, स्क्वेअर वेव्ह कडे जाणार, फुल वेव्ह कडे जाणार आहे, हाफ वेव्ह कडे जाणार आहे, साईन वेव्ह, हे प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रिपरेशन, जर तुम्हाला मार्क घ्यायचे असेल, स्कोरिंग करायचं असेल तर तुम्हाला प्रिपेअर राहणं मस्ट. याच्यासाठी साईन वेव्हची व्हॅल्यू 1.11 आहे, हाफ वेव्ह रेक्टिफाईड साईन वेव्हची किती 1.57, फुल वेव्हची किती 1.11 आहे, स्क्वेअर वेव्हची किती आहे, स्क्वेअर वेव्ह इज इक्वल टू 1 आहे, तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचं आहे. ट्रायंग्युलर वेव्हची किती 1.15 आहे आणि सॉटूथ वेव्हफॉर्मची पण किती 1.154, म्हणजे सेम टू सेम आहे. ट्रायंग्युलर वेव्ह आणि सॉटूथ वेव्ह सेम आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. स्क्रीनवर आपल्याला जो क्वेश्चन दिसतोय की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज मोर व्हेन, तर आपल्याला चार पर्याय दिसत आहेत स्क्रीनवर. कॅपॅसिटन्स इज मोर, फ्रिक्वेन्सी सप्लाय इज लेस, कॅपॅसिटी इज लेस, फ्रिक्वेन्सी ऑफ इज मोर. चारही पर्याय सेम दिसतात. त्याचं राईट आन्सर आहे कॅपॅसिटन्स इज लेस, फ्रिक्वेन्सी सप्लाय इज लेस. तर हा जो प्रश्न हा एकदम इझी प्रश्न आहे, बेसिक लेवलचा प्रश्न आहे, सर्वांना येतोय. पण कधी कधी काय होतंय की तुम्ही हे जेव्हा मोर लेस, लेस मोर आणि ते लेस लेस
मोर यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊन जाते. कारण प्रश्न व्यवस्थित आहे, सोपा आहे, फॉर्म्युला माहिती आहे, सर्व माहिती, पण 4 ऑप्शन बघून आपल्याला कधी कधी गडबडीत किंवा घाईघाईने हा प्रश्न चुकण्याची संभावना जास्त असते. कदाचित तुम्ही चूक केली पण असेल किंवा या प्रश्नामध्ये नसेल केली तर याच्या सारखा दुसऱ्या प्रश्नात पण तुम्ही चुकलेली असू शकते. तर अशा प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज आपल्याला माहिती की इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 2πfc. एफ म्हणजे काय? एफ मीन्स फ्रिक्वेन्सी आणि याचे सी कॅपॅसिटन्स. म्हणजेच तुमची जेव्हा फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटन्स जेव्हा कमी असेल त्याच वेळेस तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त असेल. याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघू शकता की फॉर्म्युला दिलेला आहे. याच्यामध्ये काय नाही, सिंपल प्रश्न आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स व्हाईस वर्सा आहे. तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जर वाढला तर हे दोन्ही कमी होणार आणि जर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी झाला तर हे वाढणार. तर यामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आता एक्स दिलेला, आता कदाचित एक्सएल पण दिलेलं असेल म्हणून इथं 2π FL हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स विचारला, कधी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण विचारू शकता. तर आपण तो पण याला अशा प्रकारचे प्रश्न या इंडक्टिव्हच्या बाबतीत पण आपण मनात बनवायचा आहे आणि तो पण सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, पॉवर फॅक्टर ऑफ द फॉलोइंग सर्किट विल बी 0. 4 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. 4ही ऑप्शन तुम्ही बघू शकता. यामध्ये मी तुम्हाला रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स अँड बोथ बी अँड सी याचं राईट आन्सर स्क्रीनवर आपल्याला दिसते. बी अँड सी, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. तर याचा डिटेल जस्टिफिकेशन आपण बघणार आहोत की काय. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या सर्वांना माहिती आहे की पॉवर फॅक्टर काय. पॉवर फॅक्टर काय, सर्वांना पॉवर फॅक्टर काय माहिती आहे, फॉर्म्युला पण माहिती. जे एक्सप्रेशन ऑफ एनर्जी इफिशियन्सी, आपली जी काही एनर्जी इफिशियन्सी आहे त्याचं एक्सप्रेशन आहे हे पॉवर फॅक्टर आहे आणि इट इज ऑलवेज एक्सप्रेस इन पर्सेंटेज. अँड लोअर द पर्सेंटेज लेस इफिशियंट पॉवर यूज आपण करतोय, असं त्याचा मागचा अर्थ होतो. पॉवर फॅक्टर इज द काय, रेशो ऑफ वर्किंग पॉवर अपॉन अपरेंट पॉवर. आता वर्किंग पॉवर म्हणजे काय, आपण इथे बघू शकता हीट आपली टोटल पॉवर आहे. टोटल पॉवर याची दोघांची काय होते, ऍडिशन, म्हणजे युजफुल पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. आता युजफुल म्हणजे काय की ही टोटल ही पूर्ण पॉवर आहे आपली. इथे काय होणार, जर इथे याचा मी ए दिला, इथे बी ए दिला आणि सी दिला, ए इज इक्वल टू काय, बी प्लस सी होणार. जेव्हा आपण पॉवर फॅक्टर काढू तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय, युजफुल पॉवर आपण टोटल पॉवर. ही युजफुल पॉवर किती, टोटल पॉवर. कारण रिॲक्टिव्ह पॉवरचा आपला उपयोग नाहीये. आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहोत पॉवर फॅक्टरचं काय. मित्रांनो, हा तुम्हाला दिसते की हा एक ग्लास भरलेला आहे बिअरने. यामध्ये इथपर्यंतच बिअर भरलेली आहे किंवा काही ड्रिंक भरलेलं आहे. हा जे पूर्ण आहे ही टोटल अपरेंट पॉवर आहे. अपरेंट पॉवर म्हणजे काय, आपली टोटल पॉवर. अपरेंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर. याच्यामध्ये दोन प्रकारच्या पॉवर आहेत. एक हे याच्यात बिअर भरलेली आहे आणि दुसऱ्या याच्यात त्याचा फोम आहे, त्याचा फेस आहे फक्त. म्हणून हा फेसचा काही उपयोग आहे का, काहीच उपयोग नाहीये. म्हणून पण याने जागा तर व्यापलेली आहे ना, म्हणून ही काय, ही युजलेस पॉवर किंवा रिॲक्टिव्ह पॉवर आहे, आपल्याला काही उपयोग नाही, म्हणून ती केव्हीआर मध्ये गणतात. आणि जी आपल्याला युजफुल पॉवर आहे ती आपल्याला किलोवॅट मध्ये आणि इतर केव्ही. तर आपण इथे बघू शकता बिअर इज द काय, ऍक्टिव्ह पॉवर, युजफुल पॉवर इन द लिक्विड बिअर इज एनर्जी दॅट डुईंग द वर्क. देर इज अ पार्ट you want. Foam काय, foam is reactive power KVR. Foam is wasted power or lost power. It is energy being produced that is not doing the any work. जर आपल्याला आउटपुटच देणार नसेल तर आपल्याला काय उपयोग नाही. And such as production of heat and vibration साठी. And मग is काय, apparent power. मग is the demand power. Power being delivered by the utility. And if a circuit where 100% efficient, demand would be equal to the power available. म्हणून आपल्याला इथं फक्त ध्यानात ठेवायचं की आपल्याला पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टरची काय की युजफुल पॉवर अपॉन टोटल पॉवर. ही युजफुल पॉवर आहे आणि टोटल पॉवर आहे. हे पॉवर फॅक्टरचा तुम्ही फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल. किलोवॅट अपॉन केव्ही इज इक्वल टू कॉस फाय. अपरेंट पॉवर ऑल्सो नेम एज डिमांड, द मेजर ऑफ द amount of power used to run the machinery and equipment during the certain period. It is found by multiplying kV is equal to V
multiply by A. Result is expressed as kVA युनिट. तुम्हाला पॉवर फॅक्टर बद्दल माहिती आलेलीच असेल. नेक्स्ट प्रश्नाकडे बोलूया. इन एनी एसी सर्किट ऑलवेज काय सेम प्रश्न आहे अगोदरचाच बघू शकता. apparent power is more than actual power, reactive power is more than apparent power, actual power is more than reactive power, reactive power is more than actual power. तर याचा आन्सर आहे की apparent power is more than actual power. apparent power म्हणजे काय आपण बघितलेले की इथे बघू शकता की इथं ही आपली apparent power. apparent power म्हणजे काय टोटल पॉवर. टोटल पॉवर जर इथे ए पकडली तर इथं काय बी आणि इथं सी येणार म्हणजेच काय ए प्लस बी प्लस सी येणार. तर रिअल पॉवर अपॉन रिएक्टिव्ह पॉवर याची होणार टोटल पॉवर किंवा ऍपरंट पॉवर. म्हणून तुम्हाला हा प्रश्न तुम्ही बघू शकता की एसी सर्किट ऍपरंट पॉवर इज मोर दॅन द ऍक्च्युअल पॉवर. या दोघांची ऍडिशन ही म्हणून ऍपरंट पॉवर ही जास्तच राहणार आहे. तर तुम्ही अजून एक या ऍपरंट पॉवरला टोटल पॉवर पण म्हणतात किंवा युजफुल पॉवर फॅक्टर इज फॉलोइंग सर्किट विल बी 0. पॉवर फॅक्टर इज एक्सप्रेशन ऑफ एनर्जी एफिशियन्सी. It usually expressed as a percentage and lower the percentage less efficient power uses. Power factor is the ratio of working power measured in kilowatt. Apparent power is measured in kilowatt. आपण हे डिटेल बघितलेच आहे आणि याच्यामध्ये पण अगोदरच दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे बोलूया. The safest value of current the human body can carry for more than 3 seconds. 4 milliampere, 9 milliampere, 15 milliampere, 25 milliampere. तर राइट आंसर आहे की 9 milliampere. 9 milliampere is the safest value of current that passes through human body more than 3 seconds. Okay. 9 मिलियन एम्पियर हा सेफेस्ट व्हॅल्यू ऑफ करंट आहे ह्युमन बॉडी दॅट कॅरी करंट मोर दॅन 3 सेकंद. तर तुम्हाला हा फॅक्च्युअल क्वेश्चन हा प्रश्न नेहमी विचारलेला आहे तो पण आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे द पॉवर कंझ्युम इन ए सर्किट एलिमेंट विल बी लिस्ट व्हेन द फेज डिफरन्स बिटवीन द करंट अँड व्होल्टेज इज 180, 90, 60, 0. तर याचं राईट आन्सर आहे तुम्ही सांगा. तर राईट आन्सर आहे 90. तर 90 कस काय हे इथं 30 आहे इथं 60 आहे आणि इथं 90 आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की द पॉवर कंझ्युम इन ए सर्किट एलिमेंट विल बी लिस्ट वेन द फेज डिफरन्स बिटवीन द करंट अँड व्होल्टेज इज किती आहे. तर इथे किती आहे 90 आहे. तुम्ही बघू शकता 180 ला 0 आहे 360 ला पण 0 आहे म्हणून 90 किंवा 270 आपला ऑप्शन आहे का 270 आपल्याला ऑप्शन नाहीये म्हणून आपण 90 किंवा 270 त्याच हे आपलं राईट आन्सर असणार. तुम्ही 270 पण इथे दिलेले आहे. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.